ओम श्री सद्गुरुवे नमः. नमस्कार. मी डॉक्टर विकास बाहेकर, बुलढाणा. जीवनदर्शन व्यासपीठच्या आपल्या दर गुरुवारच्या या ज्ञान यज्ञामध्ये तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचे मनपूर्वक या निमित्तानं स्वागत करतो. दीपपर्व किंवा दीपावली नुकताच आपण आपल्या या भारतीय उपखंडामध्ये अतिशय उत्साहानं साजरा केला. त्या उत्साहाबरोबर आपण बऱ्याच सामाजिक गोष्टीचं जाणभानसुद्धा ठेवली. याबद्दल मी परत आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आजचा हा आपला जो एपिसोड आहे हा दीपोत्सव भाग 3. या दीपोत्सव भाग 3 मध्ये आपण जो सुरुवातीचा पहिला भाग जो त्याच्यामध्ये मी ज्ञानाबद्दल बोललो होतो त्याचा उत्तरार्ध आपण आज पाहणार आहोत. कारण मधल्या भागामध्ये प्रत्यक्षात दिवाळ सण आणि त्या प्रत्येक दिवसाचं जे ऐतिहासिक पौराणिक महत्त्व असेल त्याच्याबद्दल आपण चिंतन केलं आणि त्याच्या काही असलेल्या मिथकांचा आपण विचार केला होता. म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या विचारधारेच्या म्हणजे दीपोत्सवाच्या विचारधारेच्या उत्तरार्धामध्ये मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा आपला जो एपिसोड आहे त्याचं जे टायटल आहे दीपपर्व, सृजन, समृद्धी आणि सहजीवन याचा संगम. खरोखर मानवी जीवनामध्ये या दीपोत्सवाचं जे मांगल्याचं किंवा उत्साहाचं किंवा आपण जे साजरं करतो सर्व त्याचं औचित्य जर असेल तर ती या 3 गोष्टीमध्ये आहे असं मला जाणवतं. आणि आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने इंटेन्शन त्याच्याकडे इन्क्लाइन झालेले किंवा त्या बाजूला वळलेलं आहे. म्हणून आपण विचार करत असताना या सर्व सणामध्ये आपला हा मोठा असलेला जो सण आहे या सणाचं औचित्य साधून ज्ञानपर्वाचं किंवा ज्ञान या विषयाचं आपण चिंतन या ठिकाणी करूया. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो जगत असताना काही विशिष्ट ध्येय घेऊन जगत असतो. अर्थात हे ध्येय घेऊन जगण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही प्रमाणामध्ये त्याची अंतर्गत जागृती होणं आवश्यक असते. आणि ही जागृती होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही विशिष्ट वेळी ज्ञान जे आहे ते मिळणं आवश्यक असतं. आपण सर्वतः जीवनामध्ये व्यवहार्य ज्ञान जे आहे ते शाळा कॉलेजमधून प्राप्त करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी करायला सुरुवात करतो. ते जे आपलं शिकलेलं किंवा आपल्याला बाहेरून असं लादलेलं ज्ञान जे असतं ते व्यवहारापुरतं आपल्याला कामी पडतं. त्यामध्ये बरेच लोक यशस्वी होतात. परंतु ते यशस्वी होणं जे असतं ते फक्त व्यवहारापुरतं असतं. त्यांच्या सुखाच्या दृष्टीनं ते उपयुक्त असूही शकते. परंतु काही मूलभूत गोष्टी ज्या येतात माणसाला आतून परिपूर्ण करणाऱ्या असतात. त्यामधला सर्वात प्रथम जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहूया तो म्हणजे सृजन. सृजन ही प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्तपणे असलेली काहीतरी त्याच्यातली ईश्वरी अशी देणगी असते आणि मग काही विशिष्ट कालखंडानंतर किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या सृजनाला अभिव्यक्त करण्यासाठी तो व्यक्ती प्रवृत्त होतो. आणि म्हणून या गोष्टी ज्या असतात त्याला इनेट म्हणतात. इनेट. एखाद्याचा अतिशय सुंदर हस्ताक्षर असतं, एखाद्याचा अतिशय सुंदर पेंटिंग करत असतो, एखादा अतिशय सुंदर एखादं वाद्य वाजवत असतो. पण ह्या ज्या कला आहेत त्या कलांच्या व्यतिरिक्त साहित्यामध्ये, त्यानंतर या आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर काही विचारधारा मांडून समाजामध्ये मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक जीवनभर आपलं स्वतःचं किंवा आपलं जीवन जे आहे ते समाजाकरता वाहू शकतात. या सृजनाची रेंज जी आहे ती फार मोठी असते. त्यामुळे त्याचे फायदेसुद्धा व्यक्तिगतपासून समाजापर्यंत किंवा देश पातळीपर्यंत सुद्धा असतात. सृजनशीलता त्याची आपण आणखीन डेप्थ पाहूया. सामान्यतः वैयक्तिक व्यवहार्य शिक्षणातून त्याचबरोबर या सृजनातून प्राप्त झालेल्या कौशल्यातून आपण समृद्धीकडे जात असतो. आणि ती समृद्धी जी असते ती समृद्धी आपल्याला साधारणतः आपण जीवनामध्ये जे जे काही अचिव्हमेंट्स करायचे म्हणतो किंवा ते ध्येय आपले ठरले असतात तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ती आपली ध्येय जी असतात ती साधारणतः आपण ज्याला तो व्यवहारामधली जी असतात ती काहीतरी मटेरियलिस्टिक गोष्टी जी असतात, ऐहिक गोष्टी जी असतात. आणि त्याच्या समृद्धीच्या त्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला विशेषतः एक गोष्ट लक्षात येते की ज्या टप्प्यावर मी आहो त्या टप्प्यावर माझ्या समोर बरेच लोक आहेत आणि ज्या टप्प्यावर मी आहो त्याच्या मागे बरेच लोक आहेत. म्हणजे तिथे तुम्हाला मला एका गोष्टीचं समाधान मानून घ्यावं लागतं की आपण या इतक्या सेक्टरपेक्षा किंवा इतक्या समूहापेक्षा आपण समृद्ध आहोत. म्हणजे ती समृद्धीची जाणीवसुद्धा काही अर्थानं या ऐहिक दृष्टीने जी असते ती अपरिपूर्णच असते. तिथे आपल्याला समाधान करून घ्यावं लागत असतं. पण या दोन्ही गोष्टी वैयक्तिक पातळीवर असतात. परंतु यातून परिपूर्णता येण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी ज्या येतात त्या खरोखर जर या 3ऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सहजीवनामध्ये जात असेल तर
त्या सर्व मूल्याचं, त्या सर्व सृजनाचं आणि त्या समृद्धीचं साफल्य होतं असं मला असं वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी सृजनातून मिळालेल्या समृद्धीतून किंवा सृजनातून प्राप्त झालेल्या समृद्धीतून किंवा समृद्धीसाठी केलेल्या सृजनातून एखादा व्यक्ती एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर जर तो सहजीवनासाठी किंवा एकमेकाला सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून जर खऱ्या अर्थानं अंतर्गत मनापासून जर तयार होत असेल किंवा तशा प्रकारची त्याची अभिव्यक्ती असेल, तर समजायचं की हे दोन्ही जे मूल्य आहेत पहिले आणि त्यातून निर्माण झालेलं सहजीवन, यामध्ये जीवनाची फलश्रुती किंवा परिपूर्णता होऊ शकते. या एपिसोडच्या ॲडव्हर्टाईजच्या त्याच्यामध्ये मी एक शब्द वापरलेला आहे, जिजीविषा. जिजीविषा म्हणजे जीवन जगण्याविषयीची इच्छा. ही प्रत्येकाला असते, परंतु साधारणतः ती स्वार्थकेंद्रित असते. स्वतःच्या उन्नतीपुरती असते, स्वतःच्या कुटुंबाच्या उन्नतीपुरती असते आणि तिथून ती उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा जायला सुरुवात होते त्यावेळेस तुमच्यामध्ये त्या ईश्वरीय मूल्यांचं काहीतरी अवतरण होतं. असा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. म्हणून जीवन जगण्याची इच्छा, अभिलाषा किंवा तसं आपण सुंदर जीवन जगावं असं आपल्याला वाटत असेल, त्याचवेळी ईश्वर निर्मित या पृथ्वी तलावर इतरही जणांना तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे किंवा तशा प्रकारची व्यवस्था करणे, ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे आणि ते सहजीवनामध्ये येतं. म्हणून आपण आजच्या काळामध्ये पाहतो की बरेच जण स्वतः नोकरी करतात किंवा काही करतात आणि स्वतःचं जीवन उन्नत करतात, पण त्यापेक्षाही एखादा व्यक्ती त्याच्या ज्ञानातून एखादा समजा काही इंडस्ट्री वगैरे टाकत असेल किंवा एखादी काही असं व्हेंचर उभं करत असेल की त्यातून तो 10 लोकांना त्यांचा उदरनिर्वाह करण्याच्या दृष्टिकोनातून मदत करत असेल, तर समृद्धीच्या दृष्टीनं पहिला एखाद्या श्रेष्ठ असेल, परंतु सहजीवनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे शाश्वत मूल्याच्या दृष्टिकोनातून हा दुसरा जो तो यशस्वी होतो. या दृष्टिकोनातून आपण आपल्याला पाहायला सुरुवात करायला पाहिजे. कारण आज ज्या मूल्यांच्या किंवा मूल्यांच्या ऱ्हास होण्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत, तिथे या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्याकरता आपल्याला जे खऱ्या अर्थानं ज्ञान पाहिजे ते तुमच्या माझ्या शास्त्रामधून आहे आणि म्हणून आपल्याला शास्त्र विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या आजच्या जीवनदर्शन व्यासपीठामध्ये आपण एका विशिष्ट अशा एका सूत्रातून सुरुवात करूया. कृष्ण यजुर्वेदामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकाची मी तुम्हाला सुरुवात गंमत सांगतो की त्याला भोजन मंत्र म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याकडे अतिशय उपयुक्त अशा शास्त्रीय ज्ञानाला सुद्धा एखादं गमतीचं नाव देऊन त्याचा कशा पद्धतीनं खालसा करतात त्याला हे तुमच्या लक्षात येईल. तो मंत्र जो आहे फक्त जेवण करण्याच्या आधी म्हणतात, म्हणून त्या सर्व मंत्राचं जे अर्थ जो आहे तो सोडून देऊन त्याला नाव काय ठेवलं गेलं, भोजन मंत्र. तुम्हाला सर्वांना माहिती येतो. कृष्ण यजुर्वेदामधला तो मंत्र मी सर्वात पहिले तुमच्यासमोर व्यक्त करतो. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे किंवा अशा प्रकारचा हा जो श्लोक आहे, हा श्लोक जो आहे यजुर्वेदामधून जो घेतलेला आहे त्याला सर्रास सर्वजण भोजन मंत्र म्हणतात. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानाच्या इतक्या किंवा अभिव्यक्तीच्या इतक्या सखोल मार्गदर्शन करणाऱ्या श्लोकाला आपण भोजन मंत्र म्हणून फक्त जेवणाच्या आधी तो कसा तरी म्हणायचा आणि ताटावर तुटून पडायचं, अशा प्रकारची आपली प्रतिक्रिया सुरू झाली. म्हणून याचा अर्थ आपण सुरुवातीला पाहू. कारण मला आजच्या तरुणाई पुढे हा एक महत्त्वाचा संदेश जो आहे तो सातत्याने द्यायचा आहे की आपण जगातलं यच्चैव तत्त्वज्ञान जे आहे ते त्याचं ओरिजिन जे आहे ते तुमच्या माझ्या मूलभूत अशा ग्रंथामधून आहे. मानवी मूल्य जे आहे त्याचं उत्तुंग अशी अभिव्यक्ती जी असेल सर्व प्रकारची आणि त्याची विशिष्ट प्रकारची मांडणी जी आहे ती तुमच्या माझ्या ग्रंथामधून आहे. आणि जगातलं कुठलंही तुम्ही तत्त्वज्ञानाचं ग्रंथ घ्या किंवा कुठल्याही म्हणजे जीवनशैलीविषयीचा किंवा धर्मग्रंथाचा तुम्ही अभ्यास जर केला तर त्यातले मूलभूत तत्त्व जे येतं ते भारतीय तत्त्वज्ञानातून गेलेले आहेत. हे मी तुम्हाला अभ्यासपूर्ण माझ्या 20 वर्षाच्या आयुष्यातून तुम्हाला म्हणजे प्रामाणिकपणे सांगू शकतो. म्हणून या श्लोकाचा आपण अर्थ पाहूया. ओम सहनावतु. सह म्हणजे सर्वजण मिळून. ओम सहनावतु म्हणजे तो आशावाद व्यक्त करतो की आम्ही जे एकत्र आहोत त्या सर्वांची हे ईश्वरा तू रक्षा कर. बघा, माझी एकट्याची नाही. म्हणजे सृजन, समृद्धी आणि सहजीवन याचा आज जो आपण ज्याला आपण म्हणू शकतो की आपलं फ्लॅट कल्चर सुरू झालं, न्यूक्लिअर फॅमिली सुरू झाली, वृद्धाश्रम सुरू झालेत
आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बाकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल जास्त बोलण्याचा अर्थ नाही. पण हे जे सुरू झालं याच्यामध्ये सहजीवनाबद्दल यजुर्वेदामध्ये जे आपले मूलभूत ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ओम सहनावतु, की आम्ही एकत्र आहोत, आमच्या सर्वांचं रक्षण कर. सौनो भुनक्तु, नुसती रक्षा करू नको, आमच्या सर्वांचं पालन कर. आता पालन कर म्हणजे देरे हरी पलंगावरी हा भाग नाही. पालन कर म्हणजे आम्ही जी अंगभूत मेहनत करतो, आम्ही जे कष्ट करतो, आम्ही जी आमच्यातली सृजनशीलता या पृथ्वी तलावर, त्या काळात शेती असेल, गोधन पालन म्हणजे पशुपालन असेल, या सर्व याच्यामध्ये आम्ही जी मेहनत करतो त्यातून आम्हा सर्वांचं पोषण होईल अशा प्रकारची व्यवस्था कर. बरं का. सहवीर्यम करवावहे म्हणजे आम्ही दोघं जण आहे, म्हणजे दोघं म्हणजे हा समाज जो आहे पूर्ण जण, या आम्हाला सर्वत्र सारखे प्रमाणे वीर्यवान म्हणजे पराक्रमी बनव. आता लक्षात घ्या, पराक्रमी बनवणं त्यावेळेची अपेक्षा का होती, कारण त्या काळामध्ये त्या वेगवेगळ्या टोळ्या ज्या होत्या त्यांच्या निश्चितपणे काही ना काही कॉन्ट्रोवर्सीज किंवा त्यांचे काही युद्धप्रसंग असले पाहिजे. म्हणून आम्हाला आमचं रक्षणही कर, आमचं पालनही कर, पण आम्ही तुझ्यावर तसे जबाबदार नाही, तू आम्हाला पराक्रमीसुद्धा बनव, सो दॅट आम्ही आमचा सर्व उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो. तेजस्विना वधित मस्तू म्हणजे आम्हाला जे शास्त्र शिकवण्यात गेलेलं आहे ते शास्त्र आणि त्या शास्त्राचे गुणधर्म स्वीकार करून ते प्रगट करण्याच्या दृष्टिकोनातून ते शास्त्र आणि आम्हा स्वतःला म्हणजे या दोघांना तू तेजस्वी कर. तेजस्विना वधित मस्तू मा विद्विषावहे. मा विद्विषावहेचा अर्थ असा आहे की मग मला शिकवणारा माझा गुरु आणि मी असलेला शिष्य, आमच्या दोघांमध्ये द्वेषभाव नसावा. आता परत मी एका वाक्यामध्ये हा श्लोक पहिले म्हणतो आणि एका वाक्यामध्ये याचा आपण अर्थ पाहूया. म्हणजे आपण एवढ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या असलेल्या, जीवनाला मार्गदर्शक असलेल्या या अशा श्लोकाला भोजन मंत्र म्हणून गुंडाळून ठेवलं. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यम करवावहे तेजस्विना वधितमस्तु मा विद्विषावहे ओम शांती शांती शांती. म्हणजे की ईश्वरा तू आम्हाला शांती प्रदान कर. सर्वात प्रथम तू आमचं रक्षण कर, तू आमचं पालन कर, आम्हा स्वतःला म्हणजे आम्हा सर्वांना तू या तुझ्या शक्तीनं पराक्रमी कर. त्याचबरोबर जे ज्ञान आम्हाला देऊन राहिला त्या ज्ञानातून आम्हाला तू तेजस्वी कर. ते ज्ञानसुद्धा आमच्यापर्यंत तेजस्वी अवस्थेत पोचव. आणि हे सर्व झाल्यानंतर ज्ञानाचा, पराक्रमाचा, त्याचबरोबर असलेल्या सोबततेचा माणसाला अहंकार झाल्यानंतर मनुष्य कधी कधी दुसऱ्याला द्वेष करायला सुरुवात करतो किंवा तो पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व परिस्थितीमध्ये तू आम्ही एकमेकाचा द्वेष करणार नाही अशा पद्धतीची आमची आंतरिकसुद्धा भूमिका तयार कर. अशा प्रकारचं आपण जेवण करण्यापूर्वी त्या ईश्वराजवळ मागणं करतो. म्हणजे आज आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असताना किंवा आज आपण ज्याला फ्लॅट संस्कृती म्हणतो त्या संस्कृतीमध्ये आणि त्याच्यावर आता या करोनाच्या महामारीमध्ये खरोखर स्नेहबंधनं जे तसे तुटून चाललेत की तुमच्या जवळपासच्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा काही झालं तर आपल्याला जातासुद्धा येत नाही. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एवढा उदात्त विचार तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये प्राथमिक ग्रंथ जे आहेत किंवा मूलभूत ग्रंथ जे आहेत तिथं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण त्या सांगितलेल्या ज्ञानापासून किती दूर आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. आजच्या काळामध्ये या समृद्धीची आवश्यकता किंवा या सृजनातून निर्माण होणाऱ्या समृद्धीसहित सहजीवनाची आवश्यकता फार निश्चित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जो दोन गोष्टीचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितलेला, रक्षा कर आणि पराक्रमी कर, ह्या दोन गोष्टीचा आपल्याला आजच्या एका गोष्टीची रेफरन्स पाहायचा आहे. 1 वर्ष या कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीपासून झालेलं आहे. त्याची सुरुवात चीनमध्ये झाली, कशी झाली, काय झाली याच्याबद्दल आपल्याला जास्त उहापोह करायची गरज नाही. परंतु जगामध्ये ज्यावेळी या जीवघेण्या रोगाला त्याचा सामना करत असताना सर्व जग त्याच्यामध्ये बिझी असताना किंवा गर्भगडीत झालेलं असताना, घाबरलेलं असताना आणि आपल्या जीवाभावाच्या मोठमोठ्या लोकांना ते गमवत असताना, समाजाची सर्व घडी विस्कळीत पडत असताना जगभरामध्ये, त्यावेळी चीनमधून जिथं साम्राज्यवाद आहे म्हणजे सहजीवनच्या ठिकाणी त्या चीनमधून कम्युनिझम आहे, त्या कम्युनिझममधून जगभरामध्ये विशेषतः आपल्या भारतीय उपखंडावर किंवा आपल्या आजूबाजूच्या आशियाटिक कंट्रीजवर थोड्या प्रकारचं आक्रमणाचं अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो ते. मग हा जो आशावादी किंवा स्वतःबद्दलचा अपेक्षा व्यक्त केलेला जो श्लोक आहे त्या श्लोकातील काही बेसिक गोष्टी आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहायच्या आहे की निश्चित आहे आम्ही सहजीवन मागतो, आमचं रक्षण कर असे म्हणतो, आमचं पालन कर असे म्हणतो, परंतु त्याचबरोबर आम्ही काय म्हणतो तू आम्हाला पराक्रमी कर. ते पराक्रम जे आहे तो पराक्रम आपण कशा पद्धतीने केला आहे मला सांगणं आवश्यक आहे.
काल परवा या व्हॉट्सॲपच्या एका मेसेजवर मी एक फार गोष्ट महत्त्वाची ऐकली, वाचली आणि त्याचं कन्फर्मेशनही केलं, म्हणून तुमच्यासमोर मी मांडतो. प्रवीण खंडेलवाल म्हणून जे आहेत जनरल सेक्रेटरी आहेत कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, CAIT म्हणतात ते. त्यांचं एक विस्तृत अशा प्रकारचं भाषण त्या व्हॉट्सॲपवर बऱ्याच ठिकाणी चाललं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मला तुमच्यासमोर सांगणं आवश्यक आहे. म्हणजे सहजीवन मागणारा भारतीय उपखंडातला हा भारतीय मनुष्य सर्वांसाठी सर्व गोष्टी मागत असताना स्वतःला पराक्रमी करा असं म्हणतो, त्याचबरोबर माझं रक्षण मी करू शकतो असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण एका प्रमाणात जिंकलेलो आहोत. तर गेल्या वर्षभरापासून तुमच्या माझ्या देशाची जी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती ती गेल्या 2-3 महिन्यामध्ये थोडीशी रुळावता येता प्रवीण खंडेलवालजी असं म्हणतात की या दिवाळीच्या दरम्यान जे तो तुमच्या माझ्या या देशातील व्यापाऱ्यांनी केलेल्या व्यापाराचा सेल्सचा जो रेकॉर्ड आहे तो 72,000 कोटी झाला. आणि तो सेल 72,000 कोटी होत असताना त्याच्यामध्ये सर्व मेक इन इंडिया, मेड इन इंडिया तुमच्या माझ्या या मातीमध्ये निर्माण झालेल्या गोष्टी विकून तुम्ही आम्ही त्यातून ती समृद्धी साधलेली आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, आक्रमण करून दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणून किंवा त्या देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही अशा चीनसारख्या शक्ती ज्या आहेत त्याला ठोस उत्तर देत असताना तुम्ही आम्ही भारतीयांनी 40,000 करोडचा चीनचा या ट्रेडच्या दृष्टिकोनात होणारा जो निर्यातीचा फायदा जो तो कर्टल केला किंवा कट केला किंवा कमी केला. म्हणजे या लोकांनी स्वतः 72,000 कोटीचा उलाढाल करत असताना किंवा व्यापार करत असताना चीनकडे जाणारा तुमचा माझा पैसा हा 40,000 कोटींनी कमी केला. हे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स याचे सेक्रेटरी जे आहेत, सेक्रेटरी जनरल प्रवीण खंडेलवाल यांचं स्टेटमेंट आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट त्यातून लक्षात की अनाहूतपणे मी जो आधी तुम्हाला जो श्लोक सांगितला त्या श्लोकातल्या काही गोष्टी आपण जगलो. आपण पराक्रमी आहोत ते आपल्याला लक्षात आलं आणि तो पराक्रम आपण सत्यता दाखवून दिला. हे त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा एक गोष्ट नोटीस केली असेल की ज्या पद्धतीनं दरवर्षी आपल्या दिवाळीच्या दरम्यान शोभेचं दारूबॉम्ब व्हायचं त्याचं निश्चितपणे प्रमाण जे ते कमी झालेले आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकमेकाचं अभिनंदन केलं पाहिजे. हळूहळू हा प्रमाण आणखी कमी व्हायला पाहिजे. कारण गेल्या 6-8 महिन्यापासून जे लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे जे पोल्युशनची लेव्हल कमी झालेली होती आणि निसर्ग स्वतः वेगळ्या पद्धतीने खोलायला लागला होता, त्याला पुन्हा या अशा पद्धतीनं एअर पोल्युशनमधून आपण गड्ड्यामध्ये घालतो किंवा त्याला निश्चितपणे काही ना काही प्रमाणामध्ये त्याला आपण हानी पोहोचवत असतो. सहजीवनाचा एक अर्थ असा आहे की मी स्वतः इथं जगत असताना किंवा समृद्ध असतानाचा एक अर्थ असा की मी इथे जगत असताना जर मी माझ्या समृद्धीतून या निसर्गाला, या वातावरणाला याला कुठं प्रदूषित करून जर समजा काही हानी पोहोचत असेल तर माझ्या सहजीवनातून किंवा माझ्या जीवनातून मी पुढे येणाऱ्या पिढीला त्या सहजीवनामध्ये निश्चितपणे काही ना काही धोका किंवा धक्का देत आहे. मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा या सहजीवनाचा विचार केला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण या फटाक्याच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात निश्चित जिंकलेलो आहे. त्याच्यामध्ये एक धागा असा होता की आपला तुमचा माझा सर्वांचा त्या चायनावर राग होता. बाजारामध्ये आकाशकंदील खरेदी करत असताना प्रत्येकजण विचारायचा आकाशकंदील चायनीज तर नाही ना, नाही मग मी घेतो. फटाक्याचं सुद्धा तसंच झालं. परंतु फटाके घेतल्या गेले त्याचं प्रमाण आणखी कमी होईल असं पाहूया. असो, मग आता आपण आजच्या मूलभूत जो आपला गाभ्याचा विषय त्या विषयाकडे, तो गाभ्याचा विषय जो तो ज्ञानकांडाचा आहे किंवा ज्ञानाचा आहे आणि मग खऱ्या अनुभवाचा आहे. दिवाळी हा आपला आनंदोत्सव आहे, दीपोत्सव आहे किंवा त्याला दीपपर्व आपण असं नाव दिलेलं आहे. तर या आनंदाचा खरा अर्थ काय असतो तर 360 दिवस तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये या सर्व सृजनासाठी, सृजनातून समृद्धीसाठी किंवा समृद्धीसाठी सृजनाकडून आपण सातत्यानं कार्यरत असतो. मग कुठल्याही कामामध्ये असताना आपल्या मनावर, शरीरावर किंवा एकंदर याच्यावर तो जो ताणतणाव जो असतो तो पूर्णपणे रिलॅक्स करून आपल्याला रिजिन्युएट किंवा पुनरुज्जीवित होण्याच्या दृष्टिकोनातून जो एक काळ मिळतो तो काळ म्हणजे दीपावलीचा काळ आहे. या दृष्टिकोनातून दिवाळीकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग आता घराघरामध्ये जी दिवाळी साजरी झाली त्यातला खरा आनंद तुम्हाला मला कुठे भेटला तो पाहिला पाहिजे. तर भरल्या घरामध्ये आता ही लॉक्युलर आपली जी संस्कृती झालेली आहे किंवा आपण ज्याला म्हणतो फ्लॅट कल्चर झालेली किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये एखाद्या घरामध्ये सुना, मुलं, जावा, नातवंड सर्व एकत्र आलेले आहेत आणि तशा ठिकाणी ते ह्या दिवाळीचा आनंद साजरा करत आहेत. तिथं खरं त्या लक्ष्मीचं वास्तव्य असतं. का सुरुवातीला आपण गंमत पाहिली की लक्ष्मी फिरत असते. ती पाहते कुठल्या घरामध्ये पावित्र्य आहे, कुठल्या घरामध्ये चरित्र आहे, कुठल्या घरामध्ये परोपकार आहे, कुठल्या घरामध्ये सदाचार आहे.
मग ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होऊ शकतात की जेव्हा तुमचा माझा स्नेह कायम असेल तेव्हा. आणि तो स्नेह कशातून दिसून पडतो, त्याचं प्रॅक्टिकल स्वरूप जे ज्या भरल्या घरामध्ये ह्या अशा प्रकारचे सर्व नातेवाईक एकत्र आलेले आहेत. म्हणून त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं घर भरून जाणे किंवा घरामध्ये खऱ्या अर्थानं आपुलकीचं उधाण येणे अशा प्रकारची गोष्ट जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला माणसाचं एकत्रीकरण दिसतं. ही खरी म्हणजे लक्ष्मीची किंवा दीपावलीची उपलब्धता आपल्यासाठी. 4 दिवस एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या जीवनाच्या सुखदुःखाच्या गप्पा करून त्या सुखदुःखावर काही ना काही मात्रा शोधून काढणे, दुसऱ्या एखाद्याला मार्गदर्शन करणे, ही खरी दीपावली आपण पाहतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी जाऊन किंवा योग्य अशा प्रकारचा सल्ला देऊन आपण काही गोष्टी औचित्यानं करतो. ह्या गोष्टीकडे बरेच जण पाहत असतात आणि त्याचबरोबर या योग्य निर्णयातून आपल्या भरल्या घराला किंवा भरल्या घराच्या एकत्रीकरणाला कुठं तडा जाणार नाही याचाही विचार त्यातून करायला सुरुवात करतात काही जण. आणि त्यातून काही त्यागाला सुद्धा म्हणजे त्यागसुद्धा करायला तयार होतात. ही खरी दिवाळी आपण पाहतो. आणि तशा प्रकारचे शाश्वत मूल्य जे येतात तुमच्या माझ्या अंतर्यामी निश्चितपणे निर्माण व्हायला सुरुवात होते. मला पाहिजे असं म्हटल्यापेक्षा तू घे असं आपण म्हणायला सुरुवात करतो. म्हणून ही दिवाळी जी अशा पद्धतीनं सुरुवात होते आणि अशा प्रकारची दिवाळी एकत्र आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं तिथं त्या लक्ष्मीचं वास्तव्य दिसतं असं माझं मत आहे. म्हणून घरामध्ये असलेली अशा प्रकारची माणसाची बिलकुल ज्याला आपण म्हणतो धावपळ किंवा माणसं एकत्र आलेले आहेत आणि घराच्या समोर पादत्राणांचा खच पडलेला आहे, तर याला खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणतो. आणि तो क्षण आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे. कारण यावेळी असं होतं कुठे जाण्याचा प्रसंग नाही, तर आपण काय करतो नेमकं दिवाळ सणामध्ये आपण कुठेतरी पर्यटनाला जातो. बऱ्याच वर्षानंतर ही पर्वणी आपल्याला साधता आली की आपण एकत्र आलो, एकमेका सम्मुख बसलो, एकमेकाशी विचार देणं येणं झालं. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथून जर आपण विचार करायला सुरुवात केली तर मग असं हे या गोष्टीचं सातत्य टिकून राहण्याकरता काही गोष्टी आपण निश्चितपणे आपल्या अंतर्यामी रुजवल्या पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्या उभ्या केल्या पाहिजे. याचा जो आपल्याला अर्थ गाभा जो आहे तो आता आपल्याच्या या ज्ञानकांडाशी जोडायचा आहे. तुमच्या माझ्या व्हॉट्सअपवर मोबाईलवर बऱ्याच ठिकाणी काही मेसेज आले, त्याच्यामध्ये एक उभी सातत्याने आली, त्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं. अध्याय क्रमांक 4 जो आहे त्या 4थ्या अध्यायाची 54 क्रमांकाची उभी येते. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान तुमच्या माझ्या या मेसेजमध्ये ही तुम्हाला ओवी सापडते. या ओवीचा खरा अर्थ आपल्याला पाहायचा आहे आज. कारण जे गीतेमधले, कारण याचं मी त्याकरता सुरुवातीला त्या पहिल्या 12 तारखेच्या आपल्या 5 तारखेच्या एपिसोडमध्ये मी याची थोडीशी प्रस्तावना केलेली त्याकरताच की आपल्याला या 19 तारखेला एक गोष्ट बोलायची होती. म्हणून की ईश्वरानं तुम्हाला मला आश्वस्त केलं. या 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजामहम्य. आणि त्याच्यानंतरचा 8वा श्लोक जो येतो त्याच्यामध्ये परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि तो अधर्म जो आहे त्याला त्यातून या धर्माला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे अवतरित होईल. आणि तिथे मी 3 कर्तव्य करणार आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता ईश्वरानं तुमच्या माझ्यासाठी इथे यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण निश्चित लक्षात घेतल्या पाहिजे. परिस्थिती अशा प्रकारची निर्माण होते की ज्याच्यामध्ये हा समाज जो आहे तो त्राही भगवान झाला पाहिजे. आणि तो त्राही भगवान झाल्यानंतर आपण त्या ईश्वराकडे अशा प्रकारचं साकडं करायचं की तू आमच्यासाठी ये. आता आजच्या काळामध्ये ही गोष्ट पॉसिबल आहे का? तर त्याच्याचं उत्तर जे ते लक्षात ठेवायचं की ती तशी गोष्ट पॉसिबलच नाही. कारण आपण पहिलं महायुद्ध अनुभवलं, दुसरं महायुद्ध अनुभवलं. विशेषतः दुसरं महायुद्ध ज्या कारणामुळे बंद झालं 1945चा तो हिरोशिमा नागासाकीचा बॉम्बस्फोट होता त्याच्यापासून जे बंद झालं, युद्ध बंद करावं लागलं, जपानला शरणागती पत्करावी लागली. तशा कंडिशनमध्ये आज जर कुठल्याही अतिरेकी विकृत किंवा राक्षसी महत्वाकांक्षेने प्रेरलेल्या एखाद्या हुकुमशहानं म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो बिंडोक व्यक्तीनं जर कुठे युद्धाची सुरुवात जर केली तर मानवजात जी ती संपुष्टात येऊन जाईल. त्याला वेळ लागणार नाही. आपण तसं पाहिलं तर एका मोठ्या बारुदाच्या स्फोटाच्या म्हणजे स्फोटावर आपण बसलेलो आहोत आणि त्याला नुसतं कोणतरी वाद लावण्याची गरज आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ईश्वरानं आपण त्राही भगवान जरवून ईश्वराला बोलवून तो आला आणि तो काही चमत्कार करायला अशातला भाग नाही.
म्हणून ईश्वरानंच त्या ज्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या श्लोकाच्या माध्यमातून ती गोष्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि ती त्यानं दिलेल्या सुप्त शक्तीतून तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या ज्ञानाची ज्योत पेटवण्याच्या दृष्टिकोनातून ती आवश्यक आहे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस दीप म्हणजे प्रकाश किंवा अंधकार ह्या गोष्टीची ज्यावेळेस संकल्पना कुठे मांडल्या जाते किंवा ही गोष्टी ज्यावेळेस मांडल्या जाते त्यावेळेस शास्त्रानुसार ज्ञान आणि अज्ञानाची मांडणी असते. आणि त्यातल्यात अविवेक जो म्हटलं तो काजळी म्हटलेली. काजळीचा अर्थ असा आहे की काजळी ही कुठल्या तरी दीपाशिवाय निर्माण होत नाही. काजळी तशी म्हणजे अज्ञान जो आहे ते वेगळं, अविवेक वेगळा. म्हणजे सर्व जाणून बुजून तशा प्रकारचं न वागणे याला अविवेक म्हणतात. अज्ञान जे त्याला माहितीच नसतं. मग आज जगात आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण सुरू केलेल्या युद्धातून काय उभं राहू शकतं हे चीन म्हणा किंवा तुम्ही उत्तर कोरिया म्हणा या अशा लोकांना ते माहीत नसेल का की काय होऊ शकतं. परंतु काही लोक असे असतात की मी स्वतः मेलो तर चालतो, मी सर्व प्रकारे नष्ट झालोच चालतो, परंतु माझ्याबरोबर हे जगही नष्ट झालं पाहिजे अशा प्रकारची महत्वाकांक्षा जी घेऊन फिरतात ना ते लोक या अविवेकामध्ये बसतात. त्यांचं अज्ञान नाही, त्यांना या सर्व गोष्टी माहीत आहे. म्हणून अज्ञान जर असेल तर तिथं ज्ञानाचा प्रकाश टाकता येईल, परंतु ज्ञानाला जर अशा अविवेकाच्या काजळीने जर झाकला असेल तर अडचण येऊ शकते. मग त्याकरता ईश्वर म्हणतात मला यावं लागतं की मी आल्यानंतर ते करतो. अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. म्हणून ह्या भारतीय तत्वज्ञानामध्ये दिलेल्या चिरंतर अशा या शाश्वत अशा ज्ञानपंथीतून आपण जगभराच्या सर्व अज्ञानावर अविवेकावर अशा प्रकारची त्याची काजळी दूर करून तिच्यावर प्रकाश टाकू शकतो. आणि जर अशा प्रकारची गोष्ट होऊ शकली तर ते योगिया पाहे म्हणजे त्याद्वारे, योगिया म्हणजे याचा अर्थ दोन घेतात लोक, त्यामुळे योगी लोकांना दिवाळी दिसते म्हणतात, पण त्या योगे मी दीपावली पाहू शकतो निरंतर. तर दीपावली पाहू शकतो म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशानं या जगाला पाहू शकतो किंवा हा जग जे हे ज्ञानाच्या प्रकाशानं भरून टाकू शकतो असा आत्मविश्वास भगवंत व्यक्त करतात. हे असं व्यक्त करण्याचं कारण काय तर त्यांनी त्याच्या पहिल्या काही ओव्यांमध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. ती ओव्या सुद्धा आपल्याला पाहायची आहे. कारण त्या श्लोकामध्ये अधर्म ही गोष्ट जी मागच्या वेळेस मी सांगितली, अधर्म ही गोष्ट दोनदा आलेली आहे. तर अधर्म आणि धर्म याची आपण सरळ जर व्याख्या जर पाहिली तर सृजन म्हणजे कोणीतरी सृजन केलं, मग त्यात आईन्स्टाईन असो की कोणी असो, त्यांना सृजन करत असताना अणूचा शोध अशा प्रकारे लावला की अणूचं विघटन झाल्यानंतर अतिशय फार मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. अणूचं विघटन झाल्यानंतर ते सृजन आहे. पण सृजन ज्या सकारात्मक पद्धतीने वापरता येतं किंवा त्याचा विवेक वापरला जातो त्यावेळी निश्चितपणे मानवजातीचे कल्याण होऊ शकतं. महात्मा गांधीनं विज्ञान कशा पद्धतीने वापरायचं हे त्यांच्या त्या 7 शाश्वत मूल्यांमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या त्या विशिष्ट अशा 7 मूल्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विज्ञान जे असेल ते मानवतेच्या दृष्टिकोनातून वापराल तर त्याचे निश्चितपणे फायदा होईल. म्हणून सृजन जे आईन्स्टाईनने केलं असेल किंवा कोणी केलं असेल त्या दृष्टिकोनातून तिथून निर्माण झालेली जी काही या अणुची शक्ती असेल तिचा मानवजातीला कुठे ना कुठे निश्चितपणे उपयोग होतो. तशा पद्धतीने ते वापरलं गेलं पाहिजे. परंतु ती जर विकृतीकडे जात असेल तर त्यातून अनुभव निर्माण होतात झालेत. म्हणजे सृजनातून समृद्धीकडे जाण्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारची दहशत निर्माण होईल, अशा प्रकारची एक विचारधारा जगामध्ये सर्वत्र चालू झाली आणि त्यातून जगावर सुपर पॉवर होण्याचं स्वप्न काही जण पाहायला सुरुवात झाली. लक्षात घ्या. आणि या दोन गोष्टींमुळे सृजनातून समृद्धी येण्याच्या ऐवजी सहजीवन निर्माण होण्याच्या ऐवजी देअर हॅड बिकम लॉट मेनी क्लॅशेस. ग्रुप तयार झाले जगामध्ये. मग विकसनशील, मागास, मग कोणी या ग्रुपचा कोणी त्या ग्रुपचा, मग जो ज्याच्या ग्रुपचा विरुद्ध असेल त्याच्या आजूबाजूला जगभरामध्ये त्याची कोंडी सुरू झाली. तुम्ही लक्षात घ्या. म्हणून अविवेकाची काजळी जी ती निश्चितपणे दूर करण्याचं सामर्थ्य या तुमच्या माझ्या शास्त्रामध्ये आणि ते त्यांनी वापरलं कशा पद्धतीनं किंवा ईश्वर कशा पद्धतीने निर्माण करू शकतो या गोष्टी ती आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. हे तुमच्या माझ्या मूलभूत तत्वज्ञानामध्ये. म्हणून ही जी धारणा सुपर पॉवर होण्याची जी सुरुवात झाली तिथून अधर्म निर्माण झाला. मग ईश्वर सांगतात त्या श्लोकामध्येच त्याचा अर्थ सांगण्यापूर्वी हे जे धर्मजात आघवे युगे युगी मी रक्षावे. म्हणजे ही जी चुकीची भावना होते आणि अधर्म निर्माण होतो तर तिथून या धर्माची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोन धर्म म्हणजे परत लक्षात घ्या की आजच्या काळात आपण पाहतो तो धर्म नाही, मानवतेचा धर्म निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हे धर्मजात आगवे युगायुगी मी रक्षावे. म्हणून ज्या ज्यावेळी अधर्म असा वाटतो त्याचं रक्षण करण्यासाठी मी येतो. ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. या
ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यापासून ज्या ज्या वेळी अधर्म वाढण्याची सुरुवात झाली असेल किंवा अशा प्रकारचं काही चलनवलन करायला लोकांनी सुरुवात केली असेल त्या त्या ठिकाणी मला यावं लागत असेल. हिरण्यकश्यपूचं उदाहरण तेच आहे, रावणाचं उदाहरण तेच आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कंसाचं उदाहरण सुद्धा तेच आहे. कृष्ण, राम, नरसिंह हे अवतार जे म्हणतो आपण, ते अवतार येत असताना ती संकल्पना निर्माण होईल तुमच्या. आजच्या काळामध्ये तर अवतार येईल का नाही सांगता येते, पण आपल्यामध्ये तशा प्रकारचा ज्ञान प्रकाश आपण निश्चितपणे करू शकतो. आणि मग अशा प्रकारची माझी या ठिकाणी पृथ्वी तलावर उपलब्धी होण्याच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा येतो तेव्हा मी माझ्या ज्या काही गोष्टी ज्या असतात त्या दूर ठेवतो. मला अमृत म्हणतात म्हणे कोणी, मला अमर्याद म्हणतात कोणी, म्हणून अजत्व म्हणजे कधीही नष्ट न होणार. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अवक्त्यपणही नाठवी, जे जे वेळी धर्माते अभिभवी, अधर्मो हा. अभिभव करणे म्हणजे नुकसान करणे. हा अधर्म ज्या ज्या वेळी धर्माचं नुकसान करतो त्या त्यावेळी मी माझं जे काही अमर्यादत्व असेल किंवा माझं अव्यक्तपण असेल ते दूर ठेवून मी व्यक्त स्वरूपामध्ये येतो. भारतीय उपखंडामध्ये ही गोष्ट जी मांडलेली आहे किंवा ईश्वराच्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे ती तो ईश्वर दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदय बसलेला आहे. इथून आपण त्याची विचार जर केला तर मग तुम्हाला त्याची मोठेपणा लक्षात येईल. प्रत्येक वेळी आपण गर्भगृहातून आपले हातपाय घालून जर आपण म्हटले आपण असं करू ना, कोणीतरी येऊन आपल्याला सांभाळेल, तशातला भाग नाही. तो तुमच्या माझ्यातच उभा राहिला, त्यानं तुमच्या माझ्यामध्येच तशा प्रकारचं स्वरूप व्यक्त केलं. छत्रपती शिवराय असो, महात्मा गांधी असो की आजच्या काळामध्ये कोणी असो, हे तुमच्या माझ्यामध्ये अशा प्रकारची एक निर्मिती ईश्वर स्वरूपाची या मानवातून झालेली आहे. त्याला कुठेतरी हा साक्षात्कार होतो आणि त्याला कुठेतरी हे दिव्यत्व प्राप्त होतं की नाही, या अधर्माचा मी नाश केला पाहिजे. अंधकार अशा प्रकारचा झाला होता त्या काळामध्ये. छत्रपती शिवाजीच्या पूर्वार्धाचा विचार जर केला तर 600 वर्ष आपण अंधकारामध्ये होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा महात्मा गांधीपर्यंत आपण जर आलो तर अशा प्रकारचा आपल्या देशामध्ये अंधकार होता, अज्ञान होतं. अर्थात महात्मा गांधीपर्यंत येत असताना बऱ्याच अतिशय मोठमोठ्या महापुरुषांनी त्याच्यामध्ये मदत केलेली आहे, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ईश्वर कुठून येईल असा भाग नाही. मग आता या पार्श्वभूमीवर प्रवीण खंडेलवालांचं तर स्टेटमेंट लक्षात घ्या की 72,000 करोड आम्ही निर्माण केले या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि ते करत असताना आम्ही 40,000 करोडचं आमचं जाणारी निर्यात जी ती सुद्धा अडवली. म्हणून अधर्म ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस धर्मरक्षणाकरता मी निर्माण होऊ शकतो. तिथं कोणता ईश्वर आलेला नाही, तुमच्या माझ्यामध्ये असलेली ईश्वरत्वानं ती जागृती केलेली आहे आणि त्याच्या मागं हे तुमचं माझं तत्वज्ञान आहे. याची सूक्ष्मता आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ते सांगतात की मी येतो कसा, ते वेळी आपुल्याचे नी कैवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. मी काय येतो तर आपुल्याचे नी कैवारे, म्हणजे जे माझे भक्त आहेत, भगवंत सांगतात, आपण भगवंताची बाजू पहिले बोलू. जे माझे भक्त आहेत, जे माझे सातत्यानं भजन करतात, त्यांच्या मनोभूमिकेला अनुसरून मी साकार स्वरूप घेतो. मी साकार होऊन अवतरे. मग त्यांनी काय केलं, तलवारीने कोणाला मारलं का? कधीच नाही. अर्थात ते त्या काळामध्ये शस्त्राने मारला असेल ती गोष्ट वेगळी, छत्रपती शिवरायानं तलवारीने मारला असेल ती गोष्ट वेगळी, परंतु गांधीजीचं वेगळं हत्यार आपण पाहिलं. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल. त्यावेळेचं हत्यार बदललेलं आहे. आजच्या काळात पण हत्यार बदलू शकतं, पण ते हत्यार बदलत असताना एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. भगवंत सांगतात मग अज्ञानाची अंधारे गिळून निघाली. म्हणजे तुमच्या आमच्या अंतर्यामी जर अशा प्रकारचा त्या अज्ञानाप्रती अन्यायाप्रती तुमच्या माझ्यावर होत असलेल्या या सहजीवनाच्या कुचंबनेप्रती तुमच्या माझ्या असलेल्या सृजनशीलतेतून निर्माण झालेल्या समृद्धीप्रती जर कोणी त्याच्यावर घाला घालत असेल आणि तुमच्या माझ्या मानवी मूल्यांवर घाला घालत असेल तर त्याच्याप्रती आम्ही प्रतिकार करायला सुरुवात केल्यानंतर तो ईश्वर जो आहे त्या आपल्या या अभिव्यक्तीला प्रतिसाद देऊन तुमच्या माझ्यामध्ये तोच निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला मला तशा प्रकारच्या स्वतःच्या मध्ये बदल करून अवतार होऊन करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही आम्हीच त्या दृष्टिकोनातून करू शकतो ह्या गोष्टी आणि साकार करू शकतो. ते करत असताना फक्त आपल्याला एक करावं लागेल, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. मग तुम्ही पहा, ऑब्झर्व करा स्वतःला, कुठे कुठे तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता आहे. प्रवीण खंडेलवाल जर 40 कोटीची गोष्ट सांगतात तर त्याच्यामध्ये तुमचं माझं कॉन्ट्रीब्युशन काय? ठीक आहे, ती 1 या 2-3 महिन्यातली घटना असेल किंवा या 2-3 महिन्यातलं कॅल्क्युलेशन असेल, पण इथून पुढे आपण हा विचार करू शकतो का
मी या दृष्टिकोनातून बऱ्याच विशेषतः इंडस्ट्रीमधल्या काही लोकांशी बोललो, म्हणजे ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल किंवा अशा इंडस्ट्री, तर ते म्हणतात की आपण त्याच्यावर पूर्णपणे जबाबदार आहे, म्हणजे अवलंबून आहे. पण एक लक्षात ठेवायचं की अवलंबूनत्व जर आपण पाहिलं तर मग आपण कधीच सक्षम होऊ शकत नाही किंवा आपण स्वतः पराक्रमी होऊ शकत नाही. आणि मग तसं होऊ शकत नसेल तर मग सहवीर्यम करवावं ही गोष्ट त्यावेळी जी सांगितली ती खोटी असली पाहिजे. शास्त्र असं सांगतं, किंवा जर तुम्ही इतिहास पाहिला तर काही गोष्टी अशा लक्षात येईल तुम्हाला की मनुष्य ज्यावेळेस सोडून दिला, त्याच्याकडे कोणी लक्ष घातलं नाही, पण त्याला जर डिटर्मिनेशन केलं तर तो फार मोठा होऊ शकतो. याचे 2-3 उदाहरणं आपण पाहिलेले आहेत. आणि मोठे होणारे लोक जे आहेत त्यांच्याबद्दल मी वारंवार एक गोष्ट सांगतो, ती जर तुम्ही पाहिली तर गौतम बुद्धांची आई जी आहे ती त्यांचा जन्म झाल्याबरोबर काही वेळातच तिचं निधन झालं होतं. महात्मा ज्योती फुल्यांची जी आई आहे ती त्यांच्या जन्माच्या 8व्या महिन्यातच मृत्यू पावली होती, जन्म झाल्यानंतर 8व्या महिन्यातच. म्हणजे अशा प्रकारचा विचार जर आपण केला तर हे दोन्ही व्यक्तिमत्व जे आहेत, एकीकडे महात्मा गौतम बुद्ध, एकीकडे महात्मा ज्योतिबा फुले, यांचा विचार जर आपण केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो, म्हणजे आपण जर म्हणतो की आसमंत किंवा हे ब्रह्मांड व्यापून टाकलं कीर्तीनं, ही गोष्ट जर आपण पाहिली तर मग तशा दृष्टिकोनातून त्यांना ते प्रेम किंवा तो सांभाळ जो आहे तो तर मिळाला नव्हता. म्हणून मनुष्य सोडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये अंगभूत असलेले हे ईश्वरीय गुण जे आहेत ते परिपूर्ण होऊ शकतात. आज आपण त्या उंबरठ्यावर आहोत. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण तो विचार केला पाहिजे. शास्त्रातलं ज्ञान जोपर्यंत आपण अप्लाइड पद्धतीने वापरत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. तर मग पोथी घ्यायची, पोथीचं वाचन करायचं, लाल कपड्यात गुंडाळून ठेवून द्यायची, त्याला फुलं व्हायचे आणि आपलं काम नेहमीच चालतं निमूटपणे. यातून आपला कधी उद्धार होणार नाही. आणि मग याकरता आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजा विद्रोह सुद्धा समजणं आवश्यक आहे. ठीक आहे, तो समजेल. मग ज्यावेळेस भगवंत शेवटच्या याच्यामध्ये सांगतात ती एक ओवी फार महत्वाची. ती ओवी अशी म्हणते, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली भाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. ही एक फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अधर्म जो आहे तो पूर्णपणे मी नष्ट करील, पण तो अधर्म नष्ट करण्याकरता मी जे शस्त्र वापरणार आहे ते शस्त्र खऱ्या अर्थानं ज्ञानाचं शस्त्र आहे की ज्यानं अज्ञानाचा अंधकार दूर होईल. म्हणजे मला स्पष्ट परिस्थिती समजल्यानंतर, त्याचं अनालिसिस झाल्यानंतर त्यातलं काय अंगीकारायचं आणि काय नाही अंगीकारायचं याचा विवेक मी माझ्यामध्ये निर्माण करील. मग फेडूनी विवेक दीप उजळी. अज्ञान ज्यावेळेस जाईल त्यावेळेस असलेल्या किंवा आलेल्या विवेकावर आलेल्या अविवेकाची आलेली काजळी जी ती दूर केल्या जाईल आणि मग विवेक दीप तुमच्या माझ्या अंतर्याने उजळला जाऊ शकतो. आणि त्यातून अधर्माची अवधी तोडी. आता अधर्म जो असतो हा आपण प्रत्येक पातळीवर पाहू शकतो. त्यातल्या सगळ्यात पहिली पातळी जी असते ती बाहेरची सामाजिक पातळीने पाहता वैयक्तिक पातळीवरचा अधर्म आपण पाहायला पाहिजे. वैयक्तिक पातळीवरचा अधर्म पाहत असताना आपण कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण कुठल्या पोझिशनमध्ये इथून आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण कुठल्या पोझिशनमध्ये आहोत. मग तशा पोझिशनमध्ये असल्यानंतर तुमची माझी त्यावेळेची नैतिक जबाबदारी काय असते लक्षात घ्या. जी आपली न्यूक्लिअर कुटुंब व्यवस्था झाली, जी आपली फ्लॅट संस्कृती निर्माण झाली, ज्यातून वृद्धाश्रम निर्माण झाले आणि आपण सर्वत्र आजकाल पाहतो की आईबापाच्या नावानं बरेच सुशिक्षित लोक जे येतं ते त्यांना म्हणजे त्यांचे हाल करण्याचा दृष्टिकोन कमी करत नाहीत. हे आपण जे पाहतो, कारण आपल्याला दिसणारं चित्र जे असतं ते फार चांगुलपणाचं दिसतं, पण समाजामध्ये जे विकलांग आहेत, जे निराधार आहेत, जे वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला काही प्रमाणामध्ये टी व्हीवर दिसते. परंतु त्यांचे ज्या प्रमाणात हाल आहेत तर त्याच्या मागची कारणमीमांसा जर पाहिली तर या सगळ्या गोष्टी ज्या येतात याच्यामध्ये वैयक्तिक स्वतःचा धर्म जो आहे तो विसरलेला आपल्याला दिसतो. मग वैयक्तिक आपण स्वतःप्रती जर असा अधर्म करत असेल तर त्या अधर्मातून निर्माण झालेली परिस्थिती लक्षात आलं पाहिजे. म्हणून वैयक्तिक पातळीवर मी माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या एकंदर परिवारामध्ये आणि माझ्या समाजामध्ये माझी पोझिशन कोणती आहे आणि त्या पोझिशनमधून मी स्वतःच्या व्यतिरिक्त इथं लक्षात घ्या म्हणजे सृजन समृद्धी जी आहे ते 2 टप्पे मी माझ्यापुरती वापरत असेल तर सहजीवनाचा संबंधच नाही. सहजीवनामध्ये मग माझं कर्तव्य काय निर्माण होतं. कारण ज्यावेळेस अधर्म पुसला जातो ज्ञानाच्या प्रकाशानं किंवा ती अविवेकाची काजळी दूर होते विवेकदीपामुळे, त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं स्वरूप त्या पद्धतीने लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपल्याकडून अनाहूतपणे होत असलेला अधर्म आपल्या लक्षात जर आला तर निश्चितपणे इथून परिवर्तन सुरू होऊ शकतं सहजीवनाच्या परिपूर्तच्या दृष्टिकोनातून. मग त्या अधर्माची अवधी पाडी म्हणजे मग तिथं स्थित्यंतर बदल किंवा चांगल्या गोष्टी चटकन स्वीकार करणे आणि अंमलात आणणे याची सुरुवात झाली पाहिजे.
मग ती वैयक्तिक गोष्ट जी आहे ती तुमच्या लक्षात आल्यानंतर याच्याकरता फार ट्रिमंडस तुम्हाला म्हणजे काय पाहिजे की ज्याला आपण इंट्रॉस्पेक्शन म्हणतो, आत्मपरीक्षण कठोर, त्याची आवश्यकता आहे. जे लोक मोठे झाले, जे महापुरुष म्हणून गणले गेले, ज्यांची कीर्ती मी सांगतो की दिगंतापर्यंत कीर्ती पोचली, त्या प्रत्येकानं या अशा प्रकारचं आत्मपरीक्षण केलेलं आहे. महात्मा गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये इतक्या सुखवस्तू अवस्थेतून नुसतं म्हातारपण किंवा मृत्यू या गोष्टी पाहिल्यानंतर विचार करायला सुरुवात झाली. आणि तो विचार ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस तशा ठिकाणी त्या सिद्धार्थाचा गौतम होतो आणि तिथून तो बुद्धत्वास प्राप्त होतो. तुम्हाला आम्हाला ह्या जरी पायऱ्या करायच्या नसल्या तर कमीत कमी काही गोष्टी विचार करायला सुरुवात करणं आवश्यक आहे. तेव्हा या अधर्माची अवधी जी ती तोडल्या जाईल. दोषांची लिहिली फाडी. भगवान श्रीकृष्णाने किंवा भगवान महाविष्णूने अवतारामध्ये बाकीच्यांचे दोष जे आहेत त्याची अवधी फाडली असेल, कारण ते ईश्वर होते. पण आज आम्ही वैयक्तिक आणि आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये काही दोषाचे निश्चितपणे जबाबदार आहोत. त्या दोषाकडे आपण स्वतः या कठोर परिश्रमातून, निरीक्षणातून, आत्मपरीक्षणातून आपण त्या दोषाचं सर्वप्रथम त्याचं निदान करणे आणि मग त्याचं परिमार्जन करण्यास प्रवृत्त होणे ही गोष्ट आवश्यक आहे. व्यसनाधीनता आजच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये जर आपण जाऊन पाहाल तर फार मोठा रोग पसरलेला आहे व्यसनाधीनतेचा. जास्त मी त्या गोष्टीच्या खोलामध्ये जात नाही, परंतु त्याच्यावर आपल्याला एखाद्या अधिक चिंतन करायला लागणार आहे. पण त्याच्यामागची जबाबदारी आपण पाहिली पाहिजे. बेरोजगारी फार मोठी समस्या आहे, पण बेरोजगारी समस्या आहे असं म्हणत असताना रोजगार मिळत असताना ती करण्याची अंतर्गत प्रवृत्ती त्या व्यक्तीची आहे का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी या सांगून राहिलो. बेरोजगारी आहे की काम करण्याचं जीवार आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. असो, ते पाहता येईल आपल्याला. पण दोषाची लिहिली फाडी हे जे भगवंत सांगतात त्यावेळेस दोष जे असतात ते तुम्हाला मला समजून येण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी नावाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा विवेक आला. सत्सदचा अर्थ जो आहे तो सत्य किंवा स्पष्टपणे आपण ती गोष्ट पाहू शकतो, याला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात. आणि मग ते विवेकावर घासून की योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून जी मान्य होते त्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात. मग तिथून दोष तुमचे जे आहेत ते दूर केले जाऊ शकतात. आणि महत्त्वाचा मुद्दा मागच्या वेळेस त्याची मी गोष्ट सांगितली होती, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. समाजामध्ये परोपकारी सदाचारी सज्जन व्यक्तीला समाजामध्ये ज्या मान मिळतो तो समाज मानवीय मूल्याच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ असतो हे शास्त्र सांगतं. ज्या समाजामध्ये अशा लोकांची उपेक्षा होते किंवा त्यांच्या तशा वर्तनामुळे आपण त्यांना देशोधडीला लावतो तर तो समाज कधी उन्नत होऊ शकत नाही हे शास्त्र सांगतं. म्हणून ज्या समाजामध्ये वडीलधाऱ्यांचा, ज्ञानी परंतु वयानुसार असे थकलेले लोक जे असतात अशा लोकांचा ज्या समाजामध्ये मान सन्मान होतो त्या समाजाला निश्चितपणे मूल्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उन्नत अवस्था प्राप्त झालेली असते. हे तुम्हाला कुठेही सापडेल. मग आजच्या काळामध्ये सज्जना करवी गुढी सुखाची उभवी असं म्हणत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अतिशय सुखद आनंदायी अशा कुठल्या प्रसंगामध्ये आपण आपल्या घरातील, आपल्या समाजातील किंवा आपल्या परिसरातील अशा एखाद्या वृद्ध परंतु ज्ञानानं, परोपकारानं, सदाचारानं उन्नत असलेल्या अशा व्यक्तीचा अशा प्रकारचा आदरातिथ्य किंवा सदाचारी व्यक्तीचं कुठेतरी अशा प्रकारचं त्याला आपण असं मानाचं स्थान दिलं का याचा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. तो करणं आवश्यक याच्याकरता आहे की मी वारंवार सांगतो की शास्त्र एका ठिकाणी बांधून ठेवणे, त्याचं पूजन करणे आणि तिथेच ते ठेवून देणे. याच्यामुळं आपण अशा प्रकारचे लोक झालो आहोत की बाहेरचे लोक आपलं वर्णन असं करतात, आपले संसाधनं ज्ञानाचे असो, भौतिकतेचे असो, की भारत हा अतिशय समृद्ध देश आहे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर संसाधनाच्या दृष्टिकोनातून. पण भारत हा अतिशय समृद्ध असा देश आहे जेथे गरीब लोक राहतात असं एक आपल्याबद्दलचं वर्णन आहे. आणि त्याचं कारण असं आहे की भौतिक संसाधनाची उपयुक्तता किंवा परिपूर्णता जी आहे त्याचा उपभोग घेण्याच्या दृष्टिकोनातून, उपयुक्तता वापरात घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडतो. त्याचबरोबर तुमच्या माझ्या जवळ असलेल्या ज्ञानाचा सुद्धा व्यवस्थित मांडणी करून त्याची उपयुक्तता आपल्या जीवनामध्ये त्याला लागू करून आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी पण मागे पडतो. म्हणून अतिशय सुंदर अशा या मंत्राला ओम सहनावतूला आपण भोजन मंत्र म्हणून सोडलेला आहे. भोजनावळी कदाचित किंवा जेवणावळी कदाचित त्यावेळेस होत असतील म्हणून त्याला भोजन मंत्र म्हटलं असेल की कमीत कमी हे ताट पूर्ण वाढणं होईपर्यंत किंवा पंगत वाढणीपर्यंत तरी थोडीशी शांतता ठेव. ओम शांती 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 असा प्रकार कदाचित असेल. असो, ही जी गोष्ट आहे की समाजामध्ये तशा प्रकारच्या व्यक्तीला जर आपण मान सन्मान देऊ शकलो तर यातून दोन गोष्टी साध्य होतात. त्यानं जे काही जीवनभर तुमच्या माझ्यासाठी कष्ट खाल्ले असतील किंवा समाजाच्या उन्नतीसाठी कष्ट खाल्ले असतील त्याला निश्चितपणे अंतर्यामी समाधान प्राप्त होऊ शकतं.
आणि तुम्हाला सुद्धा एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले गुण आहेत हे हेरण्याच्या दृष्टिकोनातून त्याला तशा प्रकारची संधी देऊन तुम्ही स्वतःतील तशा प्रकारचे विवेकाची सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे गॅरंटीने तशा प्रकारचे विवेक तुमच्यामध्ये उगवला याची सुद्धा ग्वाही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आजचा हा जो काळ आहे हा स्वमग्नतेचा काळ आहे. स्वतःच्यामध्ये मग्न असलेले, स्वतःच्या उन्नतीमध्ये मग्न असलेले आणि स्वतःलाच मोठं करून मोठेपणा सांगणारे लोक आहेत. त्यातून निर्माण झालेल्या अहंकारातून बुडलेले लोक आहेत. दुसऱ्याकडे पाहत असताना, इकडे तिकडे पाहत असताना ज्याला ॲटिट्यूड म्हणतो आपण, त्या ॲटिट्यूडमध्ये किंवा देहबोलीमध्ये आपण अटकलेले आहोत. तिथून एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानाची महती, त्याच्या कर्माची महती जाणून घेऊन आपण त्याला मोठेपणा देण्याचा जर ज्यावेळेस पायंडा पाडू शकतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आपल्यामध्ये सुद्धा ते विवेकाची निर्मिती झालेली आहे. आपल्यामध्ये ती नम्रता आलेली आहे आणि आपल्यामध्ये ती एक दृष्टीसुद्धा निर्माण झालेली की दुसऱ्यातलं चांगलं पण पाहणे, दुसऱ्यातलं चांगून पण पाहणं म्हणजे हे जे सहनो भुनक्तू किंवा सहवीर्यम करवावहे या सर्व याचं फलश्रुती आहे असं मला वाटतं. म्हणजे या श्लोकामध्ये सांगितलेली गोष्ट जी आहे ती ईश्वराने येऊन करावी ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेच्या माध्यमातून तशातला भाग नाही. आज तुमच्या माझ्यासाठी आपण त्या कलंकी अवताराची वाट पाहतो पण तो येईल असं मला काही वाटत नाही. मोठ्या गमतीने मी ती गोष्ट सांगत असतो बऱ्याच ठिकाणी. तुम्हाला या ठिकाणी मी शेवटच्या टप्प्यामध्ये ती गोष्ट सांगतो की कलंकी अवतार हा 10वा अवतार म्हणतात. आता तो कलंकी अवतार जो आहे तो दाखवताना घोड्यावर दाखवतात. आता घोड्यावर दाखवायचं म्हटल्यानंतर आज घोडा जो आहे हा प्राणी जो आहे त्याचा वापर किती प्रमाणात आणि कुठे कुठे ते जर आपण पाहिलं तर घोड्याचा वापर हा फार वेगवेगळ्या ठिकाणी. लग्नाच्या वेळी नवरदेव घोड्यावर बसतो, तिथे घोडा आपल्याला दिसतो. हिंदी चित्रपटामध्ये चंबलचे डाकू घोड्यावर बसतात, प्रत्यक्षात त्यांना घोडा नसतो. आणि आजच्या काळामध्ये अतिशय गर्भश्रीमंत लोक, त्यातल्यात काही शौकीन लोक जे असतील त्यांच्याजवळ घोडे आहेत, ते रेससाठी आहेत. मग आता या कलंकीने येऊन कुठला घोडा घ्यावा आणि कुठं बसावा हे आपल्याला ठरवावं लागेल. पहिली गोष्ट ही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण अनेकता में एकता म्हणतो पण ती खरोखर आहे का? म्हणजे कलंकीने समजा तिकडे केरळमध्ये जन्म घेतला, महाराष्ट्रीय लोक त्याला मान्यता देतील का? कलंकीने तिकडे बिहारमध्ये जन्म घेतला, महाराष्ट्रीय लोक त्याला मान्यता देतील का? कलंकीने तिकडे पंजाबमध्ये जन्म घेतला, त्याला आपली मान्यता देतील का? अनेकता में एकता म्हणता आपण अनेकता में अनेक झालो. तुमच्या माझ्या या ठिकाणी जर कोणी येऊन काम करत असेल त्याला सुद्धा आपण ऑब्जेक्शन घेतो, हे लक्षात घ्या. आपण करोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये गोष्ट जर पाहिली असेल, सहजीवनाच्या दृष्टीने लक्ष ठेवणं आवश्यक आहे की तुमच्या माझ्या या महाराष्ट्रातून लोक हजार किलोमीटर पायी चालत गेले लॉकडाऊनच्या काळामध्ये. किती त्यांचे हाल झाले असतील, त्यातले किती जण मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामागे आपलं धोरण कसं होतं याचा विचार करत असताना मानवी मूल्याची किती अवहेलना झाली किंवा अवमूल्यन झालं हे आपण पाहणं आवश्यक आहे. आणि आपण म्हणतो की हे तिकडून लोक इकडे काम करतात, इकडून लोक तिकडे काम करतात. याची जर मीमांसा आपण पाहिली तर याची मीमांसा छत्रपती शिवाजीपर्यंत जाते. म्हणजे अविवेक जो आपण आज दाखवतो त्याचा विवेक छत्रपती शिवाजींनी 400 वर्षापूर्वी कसा किंवा 450 वर्षापूर्वी कसा मांडला होता ते लक्षात घ्या. जरी सरंजामी किंवा त्यावेळेस राजेशाही पद्धती असेल तरी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षितता, न्यायप्रियता आणि सर्वांनासाठी काम मिळेल अशा प्रकारची परिस्थिती छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेली होती. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणचे लोक त्यावेळेस तिथं आलेले होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग जर पाहाल तर सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी त्याकरता आलेले होते आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तसे लोक येऊन बसलेले आहेत. स्टॅटिस्टिक्ससाठी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, तुम्ही त्याचा अनुभव घ्या. मागे मी गोष्ट या व्यासपीठावर बोललेलो आहे. जितके लोक बाहेरच्या स्टेटमध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन स्वतः कर्तृत्व घालून मोठे झालेत, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो किंवा साधे कामगार म्हणून असो, तितके लोक महाराष्ट्रातून बाहेरच्या कुठल्याही स्टेटमध्ये गेलेले नाहीत. म्हणजे जसं बिहारमधून महाराष्ट्रात येऊन कर्तृत्ववान झालेले लोक किंवा स्वतःची उपजीविका करू शकणारे लोक, याच्या विरोधात महाराष्ट्रातून बिहारमध्ये जाऊन काम करणारे लोक याचं प्रमाण केलं तर ते फार कमी सापडेल तुम्हाला. म्हणजे ही जी भूमी आहे छत्रपतींनी त्यावेळेस न्यायाची प्रतिष्ठापना केलेली भूमी आहे. त्यावेळेस इथे न्यायाचं राज्य, त्यावेळेस इथे जो कसेल त्याचं राज्य होईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे. अशा प्रकारची पार्श्वभूमी तुम्हाला मला लाभलेली असो. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभई असं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, त्यावेळेस या सर्व विवेचनाचा आपण अर्थ असा घेणं आवश्यक आहे. आणि तो तात्पर्यानं आपण जर पाहिलं कन्क्लुजनमध्ये तर अविवेक जो आहे तो ज्ञानाच्या प्रकाशामध्ये स्वच्छ करणं आवश्यक आहे आणि त्यातून आपल्याला नित्य दिवाळी सापडू शकते. तुकाराम महाराज म्हणतात की नित्य नवा दिन जागृतीचा म्हणतात ते. तर अशा प्रकारे आपल्याला नित्य दिवाळीचा दिवस सापडू शकतो. पण त्याकरता
ईश्वर तुम्हाला तशी मदत करणार नाही, पण त्यानं तुमच्या माझ्यावर तसं शस्त्र दिलेलं, बुद्धीचं शस्त्र आणि त्यातून निर्माण झालेलं ज्ञानाचं, विवेकाचं शस्त्र. त्या शस्त्रातून जे प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं त्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन निर्माण करणं आवश्यक आहे. तो 40,000 कोटीचा जो भाग आहे, तो 40,000 कोटीचा जो आहे तो 400,000 कोटीवर त्याच्या पलीकडे गेला पाहिजे, हे आपलं तुमचं माझं कर्तव्य आहे. कारण या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो. तुम्हाला मला कुठे समजा इनकन्व्हिनियन्स होत असेल तर तो चालेल, पण तो व्यापक देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तिथून तुमचं माझं सहजीवन समृद्ध होऊ शकतं आणि सहजीवन टिकून राहू शकतं. आज म्हणजे उत्तरेकडच्या राज्यामध्ये युद्धाचं भीषण सावट असेल म्हणून ते तुमचं माझं अंगही आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये आपण दिवाळी फोडत असताना या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमच्या माझ्या 2 सुपुत्रांना तिथे वीरमरण आलं, ते सुद्धा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण आपल्या घरामध्ये दिवाळी मनवत असताना किंवा साजरी करत असताना तुमच्या माझ्या रक्षणासाठी त्या बॉर्डरवर ते 2 जण झुंजताना मृत्युमुखी पडले, त्याची सुद्धा संवेदना तुमच्या माझ्या अंतर्यामी आवश्यक असणं आवश्यक आहे. म्हणून तुमचं माझं कर्तव्य येते. अशा प्रकारचा जर आपण विवेक दाखवू शकलो तर निश्चितपणे या जगतामध्ये सुद्धा तुमच्या माझ्या देशाचं, तुमच्या माझ्या ज्ञानाचं आणि तुमच्या माझ्या ज्ञानातून निर्माण झालेले वियोगाचे काही ना काही किंमत निश्चितपणे उमटेल. दिवाळी साजरी करत असताना त्या आकाश दिव्याकडे किंवा दीपाकडे न पाहता तुमच्या माझ्या अंतर्यामी तशा प्रकारचा ज्ञानदीप कशा प्रकारे निश्चितपणे जागृत होईल याचा प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. या एका महत्त्वाच्या सदिच्छेसह गेल्या 3 एपिसोडपासून आपलं झालेलं दीपावलीचं चिंतन जे या ठिकाणी मी त्या शब्दाला विराम देतो आणि तुमच्या सर्वांची आजच्या प्रती रजा घेतो.